नमस्कार. आज आम्ही मराठी एकीकरणचे सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित आहोत. मीरा भाईंदर महानगरपालिका याची ही वास्तू आहे आणि इथे आम्ही आज कालही भेटून गेलो होतो, त्यांना पत्र सगळ्यांना दिलं होतं. आज आम्ही इथे विशेष उपस्थिती आहे कारण आज आहे 11 तारीख 11 नोव्हेंबर आणि आजच्या महासभेमध्ये एक अतिशय चिंधी विषय यांनी मांडलेला आहे. म्हणजे जर आपण भारतीय राज्यघटनेचा विचार केला किंवा आपण भाषावार प्रांतिक रचनेचा विचार केला तर आजचा विषय हा खूप चिंधी विषय आहे आणि तो खरं म्हणजे पटलावरती येताच कामा नये. एवढा आपला कायदा, आपली राज्यघटना एवढी अगदी स्पष्ट आहे की आजचा विषय हा खरं म्हणजे राज्यकर्त्यांनी किंवा महानगरपालिकेने हा पटलावरती मांडताच कामा नये. म्हणजे आजचा हा गोश्वराप्रमाणे शेवटचा विषय आहे. मला वाटतं की हिंदी भाषिक भवन याच्याकरता साधारणतः 2.25 करोड रुपये खासदारांनी आणि आमदारांनी त्यांच्या विशेष निधीमधून मंजूर केलेले आहेत आणि त्याच्याकरता मीरा भाईंदर महानगरपालिका अखत्यारीतील एक भूखंड, एक राखीव जागा ही त्या भवनाकरता बांधण्याकरता देणार आहेत. असा हा विषय आहे आणि ह्या विषयाने जी आग पेटलेली आहे पूर्ण मराठी माणसामध्ये मीरा भाईंदरच्या किंवा संपूर्ण महाराष्ट्राच्या, तर त्या आगीचं एक स्वरूप किंवा त्या निषेधाकरता आम्ही इथे जमा झालेलो आहोत. आणि आज मराठी एकीकरण समितीकडनं या विषयाचा, आता हे भवन बांधलं जाईल न बांधलं जाईल हा भविष्यातला वाद आहे, पण या विषयाचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतं. याच्याकरता आमच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे की जर तुम्ही असा कुठलाही विचार केलात तर हे भवन मराठी माणसाच्या रक्त सांडूनच उभारलं जाईल. म्हणजे एवढी आमची भावना कठोर आहे याच्याकरता. आणि खरं म्हणजे राज्यघटनेचा जर विचार केला तर त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक राज्यामध्ये तिथल्या भाषेला हे प्राधान्य दिले पाहिजे, तिथल्या स्थानिकांना प्राधान्य दिलेलं पाहिजे. आणि आज मीरा भाईंदरची महाराष्ट्राची स्थानिक भाषा आहे मराठी, स्थानिक बहुसंख्याक भाषिक आहे तो मराठी. आज जी भाषा, जी आपण म्हणतो मराठी भाषा, ही आज ह्या राज्याचा जो मुकुट आहे ना, तो मराठी भाषेचा मुकुट आहे. आणि अशी मुकुट परिधान केलेली ही आमची भाषा, ही आज आमची भाषा रस्त्यावरती उतरलेली आहे. कारण या भाषेला तुम्ही आजपर्यंत भवन देऊ शकलेलं नाहीत. मराठी भाषा भवन याची मागणी खूप जुनी आहे मीरा भाईंदरमध्ये. मीरा भाईंदरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकही मराठी भाषा भवन तुम्ही दिलेलं नाहीत, ही आमची खंत आहे. आणि तसं असताना तुम्ही स्थानिक लोकांना डावलून तुम्ही हिंदी भाषा भवन, जे हिंदी भाषिक फक्त 10% ते 13% महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यांच्याकरता तुम्ही हिंदी भाषिक भवन, म्हणजे हिंदी भाषिकांकरता वेगळं भवन का पाहिजे? त्यांना काय घर नाही का? आज जेवढे फुटपाथ अडवलेले आहेत, जे पदपात रस्ते अडवलेले आहेत, जे झोपडी आहेत, हे सर्व ह्याच्यामध्ये जास्त बहुसंख्याक हिंदी भाषिकच आहेत ना. ह्यांना वेगळं भवन बांधणे तुम्हाला गरज का बसली? जो गरीब आहे किंवा अगदी ज्याच्याकडे सुविधा नाही त्यांच्याकरता एखादा विचार केला चाललं असतं. हिंदी भाषिक भवन ही चक्क तुमची मतपेटी सांभाळण्याकरता, मतांची गोळाबेरीज करण्याकरता तुम्ही मांडलेला हा डाव आहे आणि हा डाव आम्ही उलथून टाकू याच्याकरता मराठी एकीकरण समिती सक्षम आहे आणि रस्त्यावर उतरेल, सर्व मराठी भाषिकांना एक करेल आणि याचा नक्कीच विरोध करेल. राज्यघटनेने सांगितलेलं आहे आपल्या मराठी भाषा अधिनियमानुसार सुद्धा की महाराष्ट्रामध्ये संपूर्ण राज्यकारभार हा मराठी भाषेत झाला पाहिजे. असं असताना की आमच्या मराठी आमदारांचा निधी किंवा मराठी करदात्यांचा निधी तुम्ही एखाद्या हिंदी भाषिक भवनाकरता वापरताय, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. याच्याकरता जो भूखंड वापरला जाणार आहे तो इथल्या आगरी कोळी मराठी माणसाचा आहे. हा हिंदी भाषिकांकरता आम्ही का द्यावा? मराठी भाषिक भवन इतर राज्यामध्ये आहे, दिल्लीमध्ये मराठी भाषिक भवन आहे ना, पण ते मराठी भाषिक भवन तिथल्या सरकारने दिलेलं नाहीये, ते आमच्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या पैशातून उभारलेलं आहे. आणि मग महाराष्ट्रामध्ये एखादं हिंदी भाषिक भवन तुम्ही बांधता त्यांच्याकरता, त्या लोकांकरता, तर ते आमच्या राज्याचा, आमच्या नागरिकांचा, आमच्या मराठी माणसाचा पैसा द्यायची काय गरज आहे का? आणि मग आमचा आगरी कोळ्यांचा भूखंड याकरता आम्ही का द्यायचा? हा वादाचा विषय आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की कायद्यानुसार हा एकदम चिंधी विषय आहे, पण तरीही हा इथे पटलावरती मांडल्यामुळे हा एकदम याच्या विरोधातल्या आमच्या भावना अतिशय तीव्र आहेत आणि आम्ही ह्यांचा विरोध करण्यास इथे जमलेलो आहोत. याच्याकरता पुढाकार घेतलेला आहे आमचे मीरा भाईंदरचे शहराध्यक्ष श्री सचिन घरत साहेब. मी घरत साहेबांना विनंती करतो की त्यांचं काय भावना आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांनी काय करणार आहेत या विरोधामध्ये, याच्याबद्दल थोडंसं आपल्याला सविस्तर सांगावं. घरत साहेब. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय मराठी. हा जो विषय आलेला आहे हा विषय महासभेमध्ये मांडण्यासारखा नव्हताच मुळामध्ये. कारण ही जी मीरा भाईंदरची भूमी आहे ती खरी तर आगरी कोळ्यांची भूमी आहे आणि या आगरी कोळ्यांच्या भूमीमध्ये एक हिंदी भाषिक भवन बनतं आहे, ही खरंच म्हणजे इकडच्या स्थानिक लोकांना सुद्धा काळीमा बसणारी गोष्ट आहे. खऱ्या अर्थाने हिंदी भाषिक भवनाची गरज काय किंवा कोणाला आहे
आणि ते बांधण्याला कशाला घेतलेलं आहे, म्हणजे त्याचा हा ठराव मांडणं आणि त्याची मागणी करणं हे कितपत रास्त आहे. महाराष्ट्रामध्ये एक भाषा एक राज्य एक भाषा भवन असं नियम असताना सुद्धा ऑलरेडी एक हिंदी भाषा भवन महाराष्ट्रामध्ये असताना मीरा भाईंदरमध्ये हे लांगुल चलन का केलं जातं आणि हे न करताना हे हिंदी भाषिक भवन न करताना मराठी भाषा भवन का केलं जात नाही आहे. म्हणजे असं एक प्रकारे दाखवून द्यायचं आहे की मराठी माणसांची आम्हाला गरज नाही आहे का फक्त आम्हाला हिंदी भाषिकच हवे आहेत, हिंदी भाषिकांची जास्त गरज आहे का. अजूनपर्यंत मीरा भाईंदरमध्ये एकही मराठी भाषा भवन बनलेलं नाही आहे. मी तर सांगेन मराठी भाषा भवन हा तर लांबचा विषय राहिला यांच्यासाठी, परंतु आगरी कोळी जे आहेत इकडचे स्थानिक त्यांच्यासाठी आगरी भवन किंवा कोळी भवन सामाजिक भवन इथे का नाही अजूनपर्यंत उभारलेलं आहे. मीरा भाईंदरमधल्याच एका संस्थेने आगरी समाज भवन बांधण्याकरता जागा मागितलेली होती. त्यांना सुद्धा अशा आरक्षणातली जागा दिलेली आहे की त्या आरक्षणामध्ये आधीच गोळ झालेला आहे सगळा आणि त्यात त्यांना आगरी भवन समाज भवन बांधण्यासाठी जागा दिलेली आहे. त्याचं सुद्धा काम मागचे किती वर्ष झाले अजून पडलेलं आहे. अजून त्या गोष्टीचं भूमिपूजन होत नाही आहे किंवा त्याचं काहीच होत नाही आहे. आणि असं असताना हिंदी भाषिक भवन याच्यासाठी विशेष निधी म्हणून 2.25 करोड रुपये दिले जातात. ही खरंच खेदजनक बाब आहे. ही आमच्या सगळ्या मराठी जनांना मनाला टोचणारी बाब आहे की मराठी भाषा भवनाकरता एकही रुपया कुठेही खर्च न करताना त्याचा साधा प्रस्ताव न टाकताना हिंदी भाषिक भवनासाठी विशेष निधी म्हणून 2.25 करोड रुपये दिले जातात. हे कितपत योग्य आहे. म्हणजे फक्त आपण इथे मतांचंच राजकारण करायचं आहे का. या महाराष्ट्राचं देणं आपण काही लागत नाही आहेत का, आपल्या भूमीचं देणं आपल्याला काही लागत नाही आहे का. म्हणजे ही खरंच खूप म्हणजे खूप खेदजनक बाब आहे. ही खूप मनाला टोचणारी बाब आहे आणि त्याच्याबद्दल शब्दामध्ये व्यक्त करायला सुद्धा आम्हाला जमत नाही आहे. कारण जे आमचे सगळे शिलेदार आहेत, जेवढे मराठी एकीकरण समितीचे शिलेदार आहेत ते मराठीसाठी दिवस रात्र झटत असतात आणि त्यांचं जे मुख्य कार्यालय आहे मीरा भाईंदर म्हणजे जिथे मराठी एकीकरणचा सगळ्यात जास्त जोर आहे त्याच ठिकाणी एक हिंदी भाषिक भवन बनतं आहे. ही खरंच मनाला टोचणारी गोष्ट आहे. परंतु आमचे जे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत श्री गोवर्धन देशमुख साहेब यांनी सरळ स्पष्ट त्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे की जर या हिंदी भाषिक भवनाचा प्रस्ताव मांडला, तो मंजूर केला आणि हा बांधण्याचा घाट जर तुम्ही केलात तर मराठी माणसाच्या रक्तावरती हे भवन तुम्हाला उभारावं लागेल अशी थेट त्यांना इशारा दिलेला आहे आणि तो आम्ही पूर्ण करणार. जितके मीरा भाईंदरमधले आगरी कोळी समाज आहे, जितके मराठी बांधव आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र करून आम्ही या हिंदी भाषिक भवनाचा विरोध करणार हे नक्कीच आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय मराठी. जय मराठी.